श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत आणि या 5व्या अध्यायातील दुसऱ्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया. संन्यासः कर्मयोगः च उभौ निःश्रेयसकरौ तु तयोः कर्मसन्न्यासात् कर्मयोगः विशिष्यते. याचा अर्थ असा होतो, श्री भगवान वाच म्हणजे श्री भगवंत म्हणाले, कर्मयोगः संन्यासः कर्मयोगः च, संन्यास म्हणजे कर्मसन्यास आणि कर्मयोग उभौ निःश्रेयसकरौ हे दोन्ही मोक्षकारी आहेत. हे दोन्ही देखील साधनं मोक्ष देणारी आहेत. कोणती कोणती? कर्मसन्यास आणि कर्मयोग म्हणजे कर्मानुष्ठान, ही दोन्ही मोक्ष कारकच आहेत. तू म्हणजे परंतु, तयो हो त्या दोन्हीमध्ये, परंतु या दोन्ही साधनांमध्ये कर्मसन्यासात कर्मयोग हा विशिष्यते. या दोन साधनामध्ये, या दोन साधनांपैकी कर्मत्यागाहून कर्मानुष्ठान अधिक चांगला आहे. कर्मत्यागापेक्षा कर्मयोग, कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग अधिक काय आहे? श्रेष्ठ आहे. अर्जुनानं भगवंताला म्हटलं होतं की संन्यासम कर्मणां कृष्ण पुनर्योगंच शंससी यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. या अध्यायाच्या आरंभालाच अर्जुन म्हणाला की हे भगवंता, तू एकदा कर्माचा त्याग करायचा सांगतोस, पुन्हा कर्माचं अनुष्ठान करायचं सांगतोस, तर या दोन्हीमध्ये जे अधिक श्रेयस्कर आहे, अधिक कल्याणकारक जे आहे, त्या एकाचाच मला चांगल्या रीतीने निश्चय करून काय करू, उपदेश कोणतं तरी एक साधन सांग. भगवंत म्हणतोय हे दोन्ही मोक्षकारकच आहे. कर्मसन्यास म्हणजे कर्मत्याग आणि कर्मयोग म्हणजे कर्माचं अनुष्ठान, हे दोन्ही मार्ग मोक्षकारकच आहेत. परंतु या दोन्हीपैकी कर्मत्यागापेक्षा, त्या कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग कसा आहे? श्रेष्ठ आहे. आता समोरचा जो असतो त्याच्या अधिकारानुसार काय सांगावं लागतं, साधारण सांगावं लागतं. इथं अर्जुन हा भगवंताच्या म्हणण्यानं कर्मयोगाचाच काय आहे? अधिकारी आहे. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. हे अर्जुना, तुझा कर्मातच काय आहे? अधिकार आहे. मग कर्माधिकारी असलेला जो अर्जुन आहे त्याला आता कर्मसन्यास सांगून चालणार नाही, कर्मत्याग कर असं सांगून चालणार नाही. तो तर कर्मत्यागालाच पाहतोय. पण ती स्थिती अंगी न बांधता कर्मत्याग करणाऱ्याला तर तुकाराम महाराजांनी शिव्या दिल्या. न बांधता स्थिती अंगी कर्मत्यागी लंड. अजून तुझा तेवढा अधिकार तयार झालेला नाही, ज्ञानाधिकार अजून आलेला नाही, आणि अशातच आळसानं, भीतीनं ती कर्मत्याग पाहतोस. हा काही खरं कर्मत्याग होणार नाही. म्हणून असा जो कोणी आहे की ज्याचा कर्मातच अधिकार आहे, त्यानं कर्मच केलं पाहिजे. अजून चित्तशुद्धी त्याची झालेली नाही, चित्तस्थैर्य प्राप्त झालेलं नाही, ज्ञानाचा अधिकार अजून त्याला आलेला नाही, त्याला कर्मत्याग सांगून कसं काय चालेल? कर्मसन्यास कर असं सांगून कसं काय चालेल? कर्मसन्यासही श्रेष्ठच मार्ग आहे, पण तो कोणासाठी? त्या त्या अधिकाराच्या लोकांसाठी. इथं आता अर्जुन समोर असल्यामुळं भगवंत म्हणतात की कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मोक्षकारीच आहेत. दोन्ही मोक्षाला प्राप्त करून देणारेच आहेत. पण या दोन्ही पैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे.
तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यास योग विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. तो म्हणेगा कुंती सुता. तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. या श्लोकाच्या वर जी उभे आहे म्हणून अर्जुने म्हणितले ते हासोनी येरे दिधले तिची सांगेन बोलिले काय कृष्णे. तो भगवान श्रीकृष्ण तो म्हणे म्हणजे श्रीकृष्ण म्हणाले गा अरे अर्जुन कुंती सुता अरे कुंती सुता अरे अर्जुना हे संन्यास योग हे कर्म संन्यास आणि कर्मयोग यांचा जर विचार केला विचारिता दोन्हीही तत्वता मोक्ष करू होती. हे दोन्हीही तात्विक दृष्टीनं मोक्ष प्राप्त करून देणारेच आहेत. भगवंत म्हणतो अर्जुना या दोन मार्गांचा जर आपण विचार केला कोणता निष्काम कर्मयोग आणि कर्म संन्यास या दोन्ही मार्गाचा आपण जर काय केला विचार केला तर हे दोन्ही मार्ग मोक्षाप्रत देणारेच आहेत. मोक्षच प्राप्त करून देणारे आहेत. कर्म संन्यास या मार्गाने जा किंवा कर्मानुष्ठान म्हणजे कर्मयोग या मार्गाचा आश्रय करा. दोन्ही मार्ग कुठे नेऊन घालणारे आहेत मोक्षाप्रतच नेऊन घालणारे. एक श्लोक आपण ऐकतो की नाही सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. त्याच्यासाठी उदाहरण काय दिलेलं आहे आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागर. मेघाच्या द्वारे आकाशातून जे पाणी भूमंडळावर पडतं ते कुठेही पडलं तर कुठं येऊन जात सागरालाच नेलं जात सागरालाच जात. तसं भगवंत म्हणतो हा कर्म संन्यास जो मार्ग आहे तो आणि कर्मयोग हा मार्ग आहे तो. त्या दोन्ही मार्गाचा जर काय केला आपण विचार केला तर ते दोन्ही तत्वता तात्विक दृष्टीनं कुठं नेऊन घालणार आहे मोक्षालाच नेऊन घालणार आहेत. मोक्ष प्राप्त करून देणारेच आहे. दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. पण गोष्ट अशी आहे ना या दोन मार्गापैकी ज्याला जो मार्ग पेलेल झेपेल त्यानं त्या मार्गाचं काय केलं पाहिजे आचरण केलं पाहिजे. आता आपल्याला जर इथून दिल्लीला जायचं असेल तर बसने जाता येईल रेल्वेने जाता येईल विमानाने जाता येईल. जो मार्ग आपल्याला झेपेल त्या मार्गाने जावं. मार्ग तर कुठं जाणार आहे दिल्लीला जाणार आहे. तसं कर्म संन्यास आणि कर्मानुष्ठान म्हणजे कर्मयोग हे दोन्ही तात्विक दृष्टीनं मोक्ष प्राप्त करून देणारेच आहे. असं असलं तरी सुद्धा या दोन्ही पैकी कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगच काय आहे श्रेष्ठ आहे. कसा तर तो कर्मयोग हा जो मार्ग आहे त्याचं आचरण कोणीही करू शकतो. कर्मसन्यास या मार्गाचं आचरण सगळ्यांनाच शक्य नाही. सगळ्यांना त्याचा काही अधिकार नाही. तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यास योग विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होते. श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुना कर्म संन्यास आणि कर्मयोग यांचा जर विचार केला तर हे दोन्ही तात्विक दृष्टीनं मोक्ष प्राप्त करून देणारेच आहेत. तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तरी सुद्धा हे दोन्ही मोक्षाला प्राप्त करून देणारे आहेत ही गोष्ट खरी आहे. तरी सुद्धा जाणा नेणा सकळा सर्व जाणत्या नेणत्यांना हा कर्मयोग कीर प्रांजळ हा कर्मयोगच सोपा आहे सरळ आहे. कसा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय धरणी. जैसी ज्याप्रमाणे नाव म्हणजे नाव होडी
स्त्रिया बाळा, स्त्रियांना, बायकांना, बालकांना कसे आहे, तो तरुण जाण्याकरिता काय साधन आहे, सोपं साधन आहे. जे दुर्बळ आहे, पोहून जाता येणं त्यांना शक्य नाही, त्यांना देखील नदीच्या पहिल्या तीराला नेऊन घालण्याकरिता हे सोपं साधन आहे नाव. हे उदाहरण नाही. तसं नावेचा आश्रय करून कोणीही, स्त्री असो, बालक असो, अशक्त असो, रुग्ण असो, पोहता न येणारा असो, त्याला देखील पलीकडे जाता येत. हे झालं उदाहरण. जैसी नाव स्त्रिया वाळा तोय तरणी. ज्याप्रमाणे स्त्रियांना आणि बालकांना पाण्यातून तरुण जाण्याकरिता नाव हेच सोपं काय आहे साधन, त्याप्रमाणे जाणत्या नेणत्या सर्वांना हा कर्मयोगच काय आहे, सोपं साधन आहे. जाणा नेणा सकाळ. हा कर्मयोग जो मार्ग आहे हा सरळ आहे, धोपट असा काय असा हा मार्ग आहे, आचरण्यास सुलभ आहे, सर्वांना आचरता येण्यासारखा आहे. त्यासाठी उदाहरण दिलं. सगळ्यांना कसं काय आचरता येण्यासारखं आहे ते म्हटलं. नावेचं उदाहरण दिलं. नाव जशी स्त्रियांना, बाळांना, पोहणाऱ्यांना, न पोहणाऱ्यांना सर्वांना तारून पलीकडे नेते, त्याप्रमाणे कर्मयोग हा मार्ग ज्याची बुद्धी शुद्ध असेल, ज्याची शुद्ध नसेल, कुणाचा अधिकार असेल, कुणाचा अधिकार नसेल, त्याला देखील मोक्षाप्रत घेऊन जाणारं साधन आहे. कोणतं? कर्मयोग. आता कर्मत्याग, कर्मसन्यास, ज्ञान मार्ग हा जो मार्ग आहे हा कसा, या मार्गासाठी बुद्धी कशी असावी लागेल, सूक्ष्म असावी लागेल, तीक्ष्ण असावी लागेल, तरल अशी बुद्धी असावी लागेल, तरच त्या मार्गाने तो चालू शकतो. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. ते परमतत्व त्याचं दर्शन करायचं, त्याचा विचार करायचा, त्याच्या स्वरूपाचा विचार करायचा. त्याच्यासाठी बुद्धी हवी की नाही? आणि ती काही सामान्य बुद्धी काम येईल का तिथं? तेवढा बुद्धिवान तो पाहिजे. ब्रह्मनाची शुद्धता त्याच्यासाठी आवश्यक आहे. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आन, तरी त्याची थारे ऐसे मन शुद्ध व्हा. ज्ञान मोक्षाला प्राप्त करून देईल, मोक्ष मिळवून देईल, त्यात काही संशय नाही. पण मन कसं असावं लागेल? शुद्ध असावं लागेल. तो जो ज्ञान मार्ग आहे तो चालून जाण्याकरिता काही अटी आहे. तो साधन चतुष्टय संपन्न असा असावा लागेल. त्याच्यात विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व असावं लागेल. समाधी सहांचा एक गठ्ठा, शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा, या सगळ्या गोष्टी त्याच्यात असाव्या लागतील. त्यावेळेस तो ज्ञान मार्गाचा अधिकारी आहे. त्या मार्गाने तो चालू शकतो. तर अधिकार नाही आहे आणि त्याला उपदेश केला ब्रह्मज्ञानाचा, तर त्याचा जणू काही घात केल्यासारखंच होईल. त्याला लाभ तर काही होणारच नाही. कुणाला? त्या अनधिकाऱ्याला, ज्याचा अजून अधिकार नाही आहे. आणि त्याला सर्व खलविदम ब्रह्म असा काय केला? उपदेश केला. तर त्याला लाभ होणार नाही. त्याचा काय होऊन जाईल? नाश होऊन जाईल. जे सायासे स्तन्य शिवी ते भगवानने केली जेवी. म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा, तैसी कर्मी जया अयोग्यता, तया प्रती निष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणी. होऊन गेलेला आपला विषय आहे. बघून आलो आपण 3ऱ्या अध्यायामध्ये. उदाहरण दिलं. जे सायासे स्तन्य शिवी, जो नवजात शिशु आहे, बालक आहे, जे आईचं स्तनपान करायलाच त्याला मोठा सायास करावा लागतो, ते पक्वान्ने केली जेवी. तो पचण्यास जड अशी पक्वान्न कशी काय सेवन करू शकेल? पक्वान्न सेवन करेल, पण मग तेवढी पचन क्षमता ज्याची आहे असा बलवान
बलिष्ठ मनुष्य, तरुण मनुष्य, पण जे बालक आहे, जे अजून आईचं दूध पिताना त्याला मोठे काय करावे लागतात, सायास करावे लागतात. जे सायास ते पक्वान नाही की कसे काय जेवे, म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. म्हणून अर्जुना त्या अजान बालकाला पक्वान दिली जात नाही, देऊ नयेत, नाहीतर मग काय होईल, त्याचा सर्वनाश होऊन जाईल. हे कशासाठी सांगितलं, तैसी कर्मी जया अयोग्यता. अजून ज्याची कर्मातच योग्यता नाही आहे, अजून कर्म करण्याचा जो अधिकारी झालेला नाही आहे, तया प्रती नैष्कर्म्यता न प्रकटावी खेळता अधिकारी. त्याच्यासाठी नैष्कर्म्य स्थितीचं वर्णन करू नये त्याच्यापुढे, राहू द्या. ती नैष्कर्म्यता कोणाला सांगता येईल, ज्याचा अधिकार आहे त्याला सांगता येईल. ती ब्राह्मी अवस्था काय असते, नैष्कर्म्य अवस्था काय असते. पण ज्याचा अधिकार नाही त्याच्या पुढं ते सांगणं म्हणजे त्याचा नाश करण्यासारखंच आहे. ज्ञान मार्गात पुन्हा पतनाचं काय आहे, भयही आहे, पण कर्मयोगात मात्र तसं नाही. उलट कर्माचरणानं वैराग्य काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. कर्मयोगाचं आचरण केलं तर भगवंतच प्रसाद म्हणून त्याला काय देणार आहे, वैराग्य सिद्धी जे प्रसाय त्याला वैराग्य सिद्धी प्रसाद रूपाने भगवंत देतो. आणि मग चित्तशुद्धी होते, वैराग्य प्राप्त होतं, भगवत कृपा देखील तो संपादन करतो आणि भगवंतच श्री गुरु रूपानं भेटून त्याला उपदेश करतात आणि तो मुक्तही होतो. असं या कर्मयोगाच्या मार्गाने मोक्षाप्रत जाता येतं, कुणालाही जाता येतं. म्हणून मग त्या कर्मसन्यासापेक्षा कर्मत्यागापेक्षा हा कर्मयोग काय आहे, श्रेष्ठ आहे. जसं त्या नावेचा आश्रय करून नदीच्या पहिल्या तीराला कुणालाही जाता येतं. त्या नावेत बसताना काही अशी अट घातलेली असते का, पुरुषांनी बसावं, स्त्रियांनी बसू नये, बालकांनी बसू नये, ज्याला पोहताच येत नाही त्याने बसू नये. कसं काय, तो ज्याला पोहता येतं तो बसेल कसा, तो पोहूनच जाईल. त्यांच्याकरिता तर त्या नावेची काय आहे, योजना आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, ज्याप्रमाणे अबलांना या स्त्रियांना बालकांना पाण्यातून तरुण जाण्याकरिता नाव हे ज्याप्रमाणे सोपं साधन आहे, त्या पद्धतीनं जाणा नेणा सगळा जो जाणता आहे आणि नेणता आहे, या सगळ्यांना कर्मयोगच कसा आहे, कीर प्रांजळा, खरोखर सोपा सरळ असा काय आहे मार्ग आहे. आता कर्मयोगाच वैशिष्ट्य वर्णन करावं लागेल ना, कारण अर्जुनाला कर्मामध्ये काय करायचंय, प्रवृत्त करायचं, आणि तो कर्माचाच कोण आहे, अधिकारी आहे. त्याचा समोर मध्यात सांगून उपयोग काय, तसं सांगून बघितलं की दुसऱ्या अध्यायात सांगितलं. पण त्याचा ज्याच्यात अधिकार आहे तेच साधन, आणि त्यानं सांगितलं देखील ना, मला अशा अशा रीतीनं काय करा समजावून सांगा. जो परिणामीचा निर्वाळा चुंबितो ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा साव्याची जैसी निद्रेची सुख न मोडे, आणि मार्गोतरी साल सांडे तैसे सुखासना सांगडे सोपे होय. असं सोपं मला सांगा, भगवंत सोपं त्याला सांगू लागले. तरी जाणा नेना सकाळा हा कर्मयोग कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तैसे सारासार पाहिजे तरी सोहबा हाची देखीजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायास, तैसे त्याप्रमाणे सारासार पाहिजे. सार असा सारासाराचा विचार जर केला म्हणजे कठीण आणि सोपा, याचा जर काय केला विचार करून पाहिला तरी सोपा हाची देखीजे, हा कर्मयोग हाच सोपा दिसतो. दोन्ही मार्ग मोक्षाप्रत घेऊन जाणार आहेत यात संशय नाही. मोक्ष करू तत्वता दोन्ही होती, दोन्ही मोक्षकारकच आहेत, कर्म संन्यास आणि कर्म योग. पण त्या दोन मार्गामध्ये सोपा कोणता आहे आणि कठीण कोणता आहे याचा जर काय करून पाहायला विचार करून
पाह. तर भगवंत म्हणतात तरी सोपा हाची देखीची. हाच म्हणजे आता कर्मयोगाचं वर्णन, कर्मयोगाचं वैशिष्ट्य वर्णन करतात. तर हा कर्मयोगच मला काय वाटतोय, सोपा वाटतोय. तैसे सारासार पाहिजे तरी सोपा हाची देखीची. येणे संन्यास फळ आहे जे अनायास. येणे म्हणजे या मार्गाच्या अनुष्ठानानच, कर्मयोगाच्या अनुष्ठानानच अनायासे संन्यास फळ आहे. आणि अनायासे कर्म संन्यासाचं फळ काय होतं प्राप्त. म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान केल्यानं हा आचरण्याला सोपाही आहे. आणि त्या कर्म संन्यास मार्गानं गेल्यानंतर जे फळ प्राप्त होणार आहे ते फळ केल्याने या मार्गानेच काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. मग कशाला खटपट करायचं कर्म संन्यास मार्गाने जाण्यास. फळाशी मतलब ना आपल्याला. मार्गाने कोणत्या जावं यापेक्षा त्या साध्यापर्यंत गेलं पाहिजे हे आपलं लक्ष असलं पाहिजे की नाही. आणि मार्ग जर सोपा असेल आणि फळापर्यंत जातोय आणि त्या फळापर्यंत जातोय जिथं हा कठीण मार्ग घेऊन जातोय, तर मग कठीण मार्गाने चालण्याचा अट्टाहासच कशाला करायचा. त्या कठीण असलेल्या मार्गाने गेल्यानंतरही जे फळ प्राप्त होतं तेच फळ या कर्मयोगाच्या अनुष्ठानानं जर प्राप्त होत असेल तर मग त्या कर्म संन्यास मार्गाने जाण्याचा आग्रह का ठेवायचा. तसे सारासार पाहिजे. त्याप्रमाणे कठीण आणि सोपा याचा जर काय केला विचार केला तरी सोपा हाची देखी जे. तर हा कर्मयोगच काय आहे, सोपा असा काय आहे मार्ग आहे. आणि याचं आचरण केल्यानं अनायासे सहजच कर्म संन्यास मार्गाचंही फळ काय होतं, प्राप्त होत. सोपा दिसतो म्हटलं. ज्ञान मार्गापेक्षा कर्म मार्ग श्रेष्ठ आहे असं म्हणण्याचं कारण आहे की तो आचरण्यास सुलभ आहे. श्रेष्ठ आहे म्हणजे तो हीन आहे असं सांगायचं नाही. कर्म संन्यासाहून कर्मयोग श्रेष्ठ आहे असं म्हणत असताना तो कर्म संन्यास मार्ग हीन दर्जाचा आहे असं सांगायचं नाही. तर श्रेष्ठ आहे असं म्हणण्याच्या मागचा उद्देश असा आहे की हा कर्मयोग हा मार्ग त्या कर्म संन्यासापेक्षा आचरण्याला काय आहे, सोपा आहे. तर हाच श्रेष्ठ असतात तर त्या मार्गाची देखील स्तुती ठिकठिकाणी भगवंतानं केलेली आहे. ज्ञान मार्गाची ती केली नसती. आता समोर जो कोणी आहे त्याचा जो काय अधिकार आहे त्याला उपदेश करत असताना त्याच्या योग्यतेचं साधन सांगत असताना त्याला सांगावं लागतं हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. याचा अर्थ बाकीची साधनं हीन आहेत असं नाही. तर याची योग्यता ह्याच साधनात आहे. याला आचरण्याला हाच मार्ग काय आहे, सोपा आहे. भगवंत म्हणतात तैसे सारासार पाहिजे. सारासाराचा विचार केला म्हणजे या दोन मार्गात कर्म संन्यास आणि कर्म योग या मार्गामध्ये सोपा कोणता, कठीण कोणता याचा जर विचार करून पाहिला तर तरी सोपा हाची देखील. तर कर्मयोग हाच मार्ग सोपा दिसतो. सोपा दिसतो म्हणजे अजिबातच कष्ट नाहीत असं नाही. पण त्या ज्ञान मार्गात जेवढे कष्ट आहेत तेवढे नाहीत. लक्षात आलं. कर्मयोगात अजिबातच कष्ट नाहीत असं नाही. आता निष्काम कर्म करणं ही काही सोपी गोष्ट थोडी नाही. काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय माणूस थोडी हालचाल करायला तयार नाही. आणि कोणत्याही फळाच्या अपेक्षे वाचून कर्म करतच राहणं ही काही सोपी गोष्ट वाटली. सोपा हाची देखील कसं काय म्हटलं त्या बाकीच्या पेक्षा. तुका म्हणे सोपे आहे सर्व. बाकीचे जे मार्ग आहेत त्याच्यापेक्षा सोपा म्हणजे सोपा नाही. 10वीची परीक्षा सोपी पण 12वी पेक्षा. लक्षात येत आहे. मग काय सोपी आहे नाही. पण बाकीच्या ज्या पुढच्या परीक्षा आहेत त्याच्यापेक्षा काय सोपी आहे. म्हणून ते म्हणतात या दोन मार्गाचा जर विचार केला सुलभ मार्ग कोणता आहे, कठीण मार्ग कोणता आहे, तर याच्यामध्ये आम्हाला सोपा हाची देखील.
तसे सारासार पाहिजे तरी स्वपाहाची देखील. मी म्हटलो ना, निष्काम कर्मयोग त्याचं आचरण करणं ही काही सोपी गोष्ट आहे का? माणूस काहीतरी फळ मिळेल यासाठीच काय करतो, कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो. 2-3 टप्पे असे केलेले आहेत या तत्वचिंतकांनी. जी अत्यंत आळसीच माणसं आहे, आणि तसंही असं सांगण्यात येतं की माणसाची जी सहज प्रवृत्ती ही आळसाकडेच आहे. माणसाची सहज प्रवृत्ती कशाकडे आहे? काहीही न करता राहणं याच्याकडे सगळ्यांची काय आहे? प्रवृत्ती आहे. आपल्याकडे जे शब्दप्रयोग असतात ना, त्या शब्दप्रयोगातून सुद्धा समाजाची मानसिकता प्रदर्शित होत असते. आपण म्हणतो एखाद्याचं सुखवस्तू माणसाचं वर्णन करत असताना तो काय मोठा भाग्यवान आहे का, त्याला काही करायची गरज नाही. आणि ते बसून खाणं हा शब्द प्रयोग आपल्याकडे खूप 10 पिढ्या बसून खातील एवढं त्यांच्याकडे आहे. लक्षात आलं? म्हणजे काहीही न करता राहणं याकडे माणसाची सहज काय आहे? प्रवृत्ती आहे. ते आम्हाला 2-3 मी सांगितलं असेल, कधी मला कल्पना नाही. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा होते, त्यांनी सांगितलं होतं. ते म्हटलं एक माणूस ज्याने आयुष्यभर कष्ट केले, खूप गरिबीत दिवस काढले, 2-3 मुलं प्रयत्न केला, शिकले, त्यांना शिकवलं, यांना मोठे अधिकारी वगैरे झाले, मोठ्या उच्च पदावर ते गेले, तरी देखील याचं काम करणं काही सुटलं नाही. काम करतच राहायचं. ते सुट्टीला कधी आले तर सांगायचे, अण्णा आता काम करण्याची गरज नाही, आता तुम्ही बसून खाल्लं पाहिजे. आपल्याकडे आता भरपूर आपल्या प्रारब्धानं मिळालेलं आहे. तो मुलांना सांगायचा, अरे बसून कसं खाता येईल? बसून तेच खाऊ शकतात जे खाऊन बसलेले असतात. कळलं तर बरोबर. विषय एवढाच आहे, बसून खाणं हा जो प्रयोग आहे ना आपल्याकडे, शब्द प्रयोग, आवडता शब्द प्रयोग आहे आपला. माणसाची सहज प्रवृत्ती ही आळसाकडे असते. त्या आळसी प्रवृत्तीच्या माणसांना कर्मप्रवण बनवण्याकरता श्रुतीनं, शास्त्राने काही प्रलोभन दाखवून का होईना त्याला तिथून उठवलं. ठीक आहे, स्वर्गाच्या इच्छेने होईना यज्ञ कर, त्या यज्ञ सामग्री करता तरी फिरशील कुठं. पुण्याची अभिलाषा दाखवून, काही स्वर्ग फळाची अभिलाषा दाखवून, काही आई सुख तुला यातून प्राप्त होतील, विषय तुला संपादन करता येतील याची आशा त्याला दाखवून का होईना त्याला काय केलंय, तिथून आळसातून बाहेर काढण्याचा काय केलंय प्रयत्न. श्रुतीचं तात्पर्य नाही की तुम्हाला स्वर्गात नेऊन घालावं, तर त्याच श्रुतीनं सांगितलं तिथून पुन्हा यावं लागतं. म्हणून ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. स्वर्गाला नेऊन घालण्यात तात्पर्य नाही आहे. मग तरी देखील स्वर्गाचं एवढं बहारदार परिणाम का केलं? ते त्यांच्यासाठी केलेले, ते काहीच करत नाहीत. मग कमीत कमी स्वर्गातच जातील पुण्य करून, तिथून मागे पुन्हा येणार आहे ते ठाऊक आहे त्यांना. पण असं बऱ्याच वेळ जाऊन आलं की मग त्यांच्या लक्षात येईल हे काही हेतपाटी घालण्यात अर्थ नाही. हे प्राप्त झालं तरी नष्ट होतायचे. मग नष्ट न होणारं जे आहे ते प्राप्तीसाठी काय करावं लागेल? मग त्याच्यासाठी पुन्हा सांगितलं, निष्काम कर्मयोग कर, चित्त शुद्ध होईल, ज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल, श्री गुरु भेटतील, उपदेश करतील, मुक्त होशील. आणि यद्गत्वानं निवर्तन देतात धाम परमम मम, तिथं गेल्यानंतर परत यावं लागणार. म्हणून त्या स्वर्गाधिकाची काय केली वर्णन. विषय एवढाच आहे, माणसाची सहज प्रवृत्ती आळसाकडे आहे, पण काहीतरी प्रलोभन दाखवल्यानंतर तो करायला तयार होतो. म्हणून श्रुतीला ते सगळ्या खटपटी कराव्या लागलेल्या आहेत. अगोदर माणूस सकाम भावनेनं होईना पण कर्मात यावं, कर्म मार्ग. मग हळूहळू त्यातील खोलपणा त्याला लक्षात येऊन मग तो निष्काम कर्माकडे काय होईल, प्रवृत्त होईल. हे पहा, परमार्थात आलेले आपण सर्वजण जी माणसं आहोत ती काही लगेच जीवनमुक्ती आपल्याला प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल या हेतून आपण पहिलं पाऊल टाकलेलं नाही. या परमार्थात जे पहिलं पाऊल टाकलेलं आहे ते सुद्धा काहीतरी भौतिक लाभाच्या काहीतरी अपेक्षेनंच याच्यात आलेलो आहोत की देव केल्याने चांगलं होतं. लक्षात आलं? मग हळूहळू पुढे पुढे काही
काही श्रवण करताना महात्म्याच्या मुखातून ऐकत असताना आपल्याला लक्षात आल्या त्या गोष्टी की ह्या गोष्टी जरी मिळाल्या तरी हे काही परमार्थाचं खरं फळ नाही आहे, या प्रारब्धाचा विषय असलेल्या गोष्टी आहेत. परमार्थाचं खरं फळ ही वेगळी गोष्ट आहे. जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची, तुम्ही सांभाळी रे संधी, वय निरसली खंदी, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके. हे जन्माचं खरं काय आहे, खरं फळ आहे. मग ते प्राप्त करण्याची काय साधना असू शकतील. मग तो शास्त्राला विचारतो, संतांना विचारतो आणि मग संत त्याला त्याच्या अधिकारानुसार अगोदर कर्मात काय करतात, प्रवृत्त करतात. निष्काम कर्म, निष्काम कर्मयोग हा काही सोपा मार्ग नाही आहे. पण या दोन मार्गाचा जर विचार केला, कर्म संन्यास आणि कर्मयोग, कर्मत्याग आणि कर्मानुष्ठान, तर आपल्या अधिकारानुसार ते सांगत असल्यामुळं ते म्हणतात कर्म संन्यासापेक्षा कर्मयोगच काय आहे, श्रेष्ठ. तैसे सारासार पाहिजे तरी सोहपाहाची देखीजी, येणे संन्यास फळला हे जे अनायास. बरं, त्या कर्म संन्यास मार्गाने, त्या ज्ञान मार्गाने चालल्यानंतर जे फळ प्राप्त होणार आहे तेच फळ या कर्मयोगाच्या मार्गाने जाणाऱ्याला प्राप्त होईल आणि तेही अनायासी, सहज प्राप्त होईल. याचा मार्ग चालत असतानाच काय होईल, प्राप्त होईल. हे विषयांतर नाही होणार, पण सांगतो तरी आपल्या संतांनी आपल्याला काही आपली जी वाट्याला आलेली कर्म ती टाकून परमार्थ करायचं सांगितलंय का, नाही सांगितलं. पण त्यांनी देखील त्यांना त्या वाट्याला आले कर्म त्यागले आणि मग त्यांनी परमार्थ केला असं दिसतंय का काही चित्र नाही. आपलं वारकरी संप्रदायात जेवढे काही संत पुरुष होऊन गेले, त्या ज्या ज्या यातीमध्ये जन्माला आले त्या यातीचा जो व्यापार असेल तो सचोटीने त्यांनी करून दाखवला की नाही. आणि आपल्याला उपदेश देखील त्यांनी केलाय की नाही, कामामध्ये काम, काही म्हणा जाईल भवश्रम सुख होईल. तुमची कामं करत असताना जी आपल्याला वाट्याला आलेली जी उचित अशी कर्म आहेत ती करत असतानाच आपण काय करायचं, भगवंताच्या नामाचं अनुष्ठान करायचं. आणि त्याने काय होणार आहे, त्याने काय होणार आहे, त्याने सर्वश्रेष्ठ फळ प्राप्त होणार आहे. आणि अनायासे सहजच तुम्हाला त्या कर्म त्यागायची गरज पडली का, नाही. ज्यांनी त्या कर्माचा त्याग करून त्या हिमालयाच्या गिरीकंदरात जाऊन बसले, ध्यानस्थ बसलेले आहेत, त्यांना जी प्राप्ती होणार आहे किंवा प्रसंगी त्यांनाही जे प्राप्त होणार नाही ते तुम्हाला काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. तसंच ते सांगतात, येणे संन्यास फळलाही जे अनायास. या कर्मयोगाच्या अनुष्ठानानंच कर्म संन्यासाचं फळ अनायासे काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. मग असं सांगितल्यानंतर मग कोण कशाला त्या कर्म संन्यास मार्गाकडे जाईल. हा त्याग पाहतोच आहे ना कर्म, कोण अर्थ त्याची प्रवृत्ती काही न करणं, युद्ध न करणं याच्याकडे झालेली आहे, मोहाने झाली असेल. भले तो घरून तर आला होता युद्धाच्या उद्देशाला, पण तिथं स्वजनांना पाहून मोह निर्माण झाला आणि त्या मोहापोटी त्या अज्ञानानं तो काय म्हणताय, युद्ध न करता भिक्षा मागता भली, भिक्षा मागून जगणं हे श्रेयस्कर आहे. दुसऱ्याचा धर्म तो आचरू पाहतोय. आता त्याला मार्ग सांगायचा श्रेयस्कर, मग त्याला कर्मसन्यास सांगून चालेल. तो कर्मसन्यास कशाला समजेल, तो म्हणेल मी जे ठरवलंय कर्म करायचं नाही तोच काय आहे, कर्मसन्यास आहे. कर्मसन्यास करावा लागत नाही, कर्मसन्यास होत असतो, व्हावा लागत तो आपोआप होतो. अगोदर अधिकार तर झाला पाहिजे. कर्म न करता कर्मसन्यास होऊ शकत, तो कर्मसन्यास होणार आहे. तो कर्मयोगाचं अनुष्ठान करत करत गेल्यानंच काय होणार आहे, पुढे चालून सहज होणार आहे. म्हणून येणे संन्यास फळलाही जे अनायासे, तरी सारा सारा पाहिजे तरी सोहपाहाची देखीजे, येणे संन्यास फळलाही जे अनायासे. आता याची लागी सांगेन तुझ संन्यास याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी. आता याची लागी सांगेन. आता याची लागी याच कारणासाठी सांगेन, मग तुला सांगतो कशाचं, संन्यास याचे चिन्ह तुझं सांगेन. तुला कर्म संन्यासाचं लक्षण सांगतो म्हटले. चिन्ह म्हणजे लक्षण.
कशासाठी? याची लागी म्हणजे मागचा विषय, येणे संन्यास फळला आहे अनायास. म्हणून मी तुला कर्मसन्यासाचं आता लक्षण सांगतो. मग काय करशील तू? सहजे हे अभिन्न जाणस येतो. मग त्यावरून तू कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही देखील फळाच्या दृष्टीनं कसे अभिन्न आहेत, एकच कसे आहेत हे तू जाणशील. मी तर तुला सांगितलेलं आहे, मोक्ष करू तत्वता दोन्ही ही होती. हे दोन्ही ही मोक्षकारकच आहेत. हे दोन्ही एका फळाला प्राप्त करून देणारे आहेत. पण तुला ते सांगितल्यानंतर लक्षात येईल, अगोदर नाही लक्षात येईल. अगोदर तर तुला वाटेल कर्मसन्यास ही वेगळी गोष्ट आहे, कर्मयोग ही वेगळी गोष्ट आहे. पण फळाच्या दृष्टीनं हे दोन्ही कसे एकच आहेत हे तुला समजेल कधी? ज्यावेळेस की तुला संन्यासाचं चिन्ह सांगेल त्यावेळेस. कोणत्या संन्यासाचं? कर्मसन्यासाचं. आता याची लागी सांगेल तुझ संन्यासी याचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. मग त्यावरून कर्मयोग आणि कर्म संन्यास हे दोन्ही फळाच्या दृष्टीनं कसे अभिन्न आहेत हे तू जाणस. आता संन्यास शब्द आपल्या समोर आला की सहजच भगवा वस्त्रधारी कोणीतरी महात्मा एवढंच आपल्या समोर येत. पण इथं भगवंत पुढं आता तिसऱ्या श्लोकामध्ये जे वर्णन करणार आहे ते सगळ्या आपल्या ज्या मान्यता आहे त्याला धक्का देणार आहे. तोही संन्यासाश्रमच आहे. एक तर वयाच्या 25 पर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, 25व्या वर्षी गुरु आज्ञेनं गृहस्थाश्रमात प्रविष्ट झाल्यानंतर यशस्वीपणे 50 वयापर्यंत गृहस्थाश्रम करणं, तिथून पुढं वानप्रस्थाश्रम आणि 75 नंतर असेल आयुष्य तर सहजच तो त्या संन्यासाश्रमात जातो. हा संन्यासाश्रम. किंवा यद हरेव विरजेत तद हरेव प्रव्रजेत असं श्रुतीनं आज्ञा दिलेली. ज्या क्षणी प्रचंड वैराग्य निर्माण होईल तत्क्षणी त्यानं काय घ्यावं? संन्यास घ्यावा. मग काही ब्रह्मचर्य आश्रमातूनही डायरेक्ट संन्यासाश्रमामध्ये दीक्षेचे असलेले संन्यास. आता हा 75 नंतर गेलेला संन्यासाश्रमात गेलेला जो संन्यासी आहे तो कसा आहे? तो सहजच गेलेला काय त्या आश्रमापर्यंत गेलेला आणि एक दीक्षा घेऊन झालेला काय आहे? संन्यासी. पण या दोन्ही संन्यासापेक्षाही अंतरंग संन्यासाला अधिकार आहे. हे तर आपण यांना काय म्हणणार? बा या व्यक्तीला काय म्हणणार? हे संन्यास आहेत असं म्हणणार, आपण म्हणणार. पण भगवंत त्यांना म्हणतोय की नाही हा प्रश्न आहे. भगवंत कशाने म्हणे? त्याच्यात ती संन्यासाची लक्षणं असतील तर म्हणे. भगवंताच्या शास्त्राच्या दृष्टीनं बाह्यरंगापेक्षा अंतरंग, बाह्य त्यागापेक्षा अंतत्यागाला काय आहे अधिक महत्व आहे. तुकाराम महाराजांनी तर फार खडतर बोललेलं आहे. केवळ वेश परिधान करून जर संन्यास झाला असता, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. आपली भगवा झाला अंतरी गोष्ट केला काय त्याने तर सांगितलं त्याला तर कपडे घालण्याची काय नाही आवश्यकता नाही. सहजच रंग काय आहे त्याचा? भगवा आहे की नाही ते त्या अनुभवाचा काय पंथ. खरा जो संन्यास आहे तो अंतर संन्यास आहे. म्हणून ते लक्षण नेमकं काय आहे संन्यासाचं? भगवंत म्हणतात मी तुला सांगणार, याची लागी याकरताच सांगणार आहे. ते सांगितल्यानंतर तुला कर्मयोग आणि कर्मसन्यास या दोन्ही गोष्टी फळाच्या दृष्टीनं कशा सारख्या आहेत, एकच आहे हे लक्षात येईल. नाहीतर बरोबर मी कितीही सांगितलं कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही एकच आहे, तुला ते पटण्यासारखं नसेल, त्याचा विश्वासच नसणार. आता आपण जर म्हटलो
गृहस्थी माणूस आणि संन्यासी माणूस एकच आहे. कसं काय पटेल? त्यागी महात्मा आहे, सर्व सर्व परित्याग करून, आणि हा मात्र मुलाबाळामध्ये सगळ्या विषयांमध्ये राहतो. हे कसे काय असं म्हटलेले पटेल नाही. पण जर विचार केला, हा गृहस्थी पुरुष संतांच्या आज्ञेप्रमाणे जर चालणारा असेल तर तो ज्या फळापर्यंत जाईल, आणि तो संन्यासी महात्मा तो निष्ठेनं जर त्या सगळ्या धर्माचं आचरण करत असताना ज्या फळापर्यंत जाईल, ते फळ एकच असणार आहे. मग फळाच्या दृष्टीनं म्हटलं तर हे दोन्ही काय आहे? एकच आहे. पण तो गृहस्थाश्रमी पुरुष शास्त्रानुसार असलेला गृहस्थी असला पाहिजे. धन्य गृहस्थाश्रम, तो धन्यता दिले योग्य गृहस्थाश्रमी असला पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, आपल्या वारकरी पंथामध्ये असे काही गृहस्थी पुरुष आपल्याला सापडतात की संन्याशांनी देखील त्यांच्याकडून आदर्श घ्यावा. एवढा त्याग आणि कडकडीत काय असतं, वैराग्य असतं. ते लौकिकानं फक्त काय असतात? गृहस्थी असतात. केवळ बाह्य दृष्टीनं काय असतात? गृहस्थी असतात. पण पूर्णपणे ते काय असतात? संन्यासीच असतात. नाहीतरी आपल्या संस्थेच्या लोकांबद्दल बोलताना मोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे, हे पांढऱ्या वस्त्रातले कोण आहेत? श्रेष्ठ संन्यासी आहेत. लक्षात आलं? भगवंत म्हणतात, तरी याची लागी सांगेन तुझं संन्यासी याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणं शिकव. याकरिता आता तुला कर्म संन्यासाचं लक्षण सांगतो. म्हणजे बघ, त्यावरून कर्मयोग आणि कर्म संन्यास हे दोन्ही देखील फळाच्या दृष्टीनं कसे एकच आहेत, अभिन्न आहेत, हे तू काय करशील? जाणशील. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञे द्यावे असाय बांधवे, हे फळांची नंतरी जाणो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्रजुनांचे, दुरितांचे तिमिर लावो, विश्वस्वरम तुगे लावो, गुरुदेवांची लतोते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची नांदी अनवरत भूमंडळी, चला कल्पतरूचे आरो, चेतना चिंतामणीचे गाव, चंद्रमेघलांछन मार्तंड देता प्रहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, भोगणा सर्व सुखी पूर्ण भोगणी ती लोकी, भजिलो आदि दुःखी अखंडित आणि रंतोपजीवी विशेषी लोकी दृष्ट विजय होणारे. एक म्हणे श्री विश्वेश्वराव दान बसावो, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव